पण यावेळी एक चांगली गोष्ट दिसते की काही लोक मागच्या वेळी आलेले यावेळी आलेले नाही, पण बरेच नवीन लोक पुन्हा यावेळी दिसत आहेत. म्हणजे गेट टुगेदरचे सर्क्युलेशन आपलं चांगलं चालू आहे. कदाचित पुढच्या वेळी ही संख्या अजून वाढेल आपली. काही कारणांमुळे काही लोकांना यायला जमलेलं नाहीये. तर एनिवे आपण आपला कार्यक्रम मात्र पुढे रेटणार आहोत. शो मस्ट गो ऑन. आपण 1980 साली सगळे एसएससी झालो आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 2011 साली आपण 2 एप्रिलला शाळेमध्ये जमलो होतो. तेव्हा 40 लोक आपण जमलेलो होतो. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने गेट टुगेदर आपलं गेल्या 8 जानेवारीला शाळेमध्येच झालं होतं. कारण शाळेबद्दलच्या आपल्या आठवणी, शाळेमधला आपला ग्रुप, त्यामुळे शाळेच्या पार्श्वभूमीवर हे होणं जास्त योग्य होतं. त्यामुळे आपण ते शाळेमध्येच घेतलं गेल्या 8 जानेवारीला. आणि आता हे दुसरं गेट टुगेदर यावर्षी. सगळ्यांनी हाच उत्साह कायम ठेवला आणि तयारी दाखवली की गेट टुगेदर घ्यायलाच पाहिजे, आपण नक्की येऊया. त्यामुळे हा कार्यक्रम इथे आपल्याला घेता येणं शक्य होत आहे. गेट टुगेदरची संकल्पना अशी होती की नुसतंच आपल्याला कार्यक्रम करायचा नाही तर मधनं भेटत राहायचंय. तर त्यामुळे आपण 2011 साली एक पिकनिक घेतली होती. 12 साली आपली एक वर्षा सहल झाली होती. यावर्षी पण होणार आहे. त्याच्यानंतर असे आपले बरेच कार्यक्रम मध्ये मध्ये चालू आहेत. आपण मुख्यतः एकत्र आलोय ते नुसतंच एकमेकाला भेटण्यासाठी नाही, तर प्रत्येकजण एकमेकांमध्ये म्हणजे काय करतोय ते पण आपल्याला जाणून घ्यायचंय. कारण बराच मोठा कालखंड गेलेला आहे 30 ते 31 वर्षाचा. बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी आपापल्या क्षेत्रामध्ये मिळवलेल्या आहेत. त्यांना काही मानचिन्ह मिळालेली आहेत, सत्कार झालेले आहेत. त्यामुळे आपण ते जाणून घ्यायचंय. दुसरं असं आहे की याचा हेतू असा आहे की थोडीशी आता या अनेक म्हणजे मोठ्या कालावधीनंतर आपली एक मानसिक गरज पण आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यायची, एकत्र राहायची, एकमेकाचा आधार किंवा मैत्री शोधण्याची. त्यामुळे पण आपण खरं म्हणजे ह्या गेट टुगेदर घेण्यामागचा आपला तो हेतू आहे. आणि आज म्हणजे मला खरंच म्हणजे थँक्स नाही म्हणत मी, पण पुणा, मुंबई, ठाणा अनेक ठिकाणाहून आम्हाला डोंबिवली सोयीचं पडलं म्हणून आम्ही डोंबिवलीला घेतलंय. पण अशा ठिकाणाहून सुद्धा हे लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे म्हणजे आपण त्यांचं कौतुक करूया इथे. त्यांना थँक्स म्हणत नाही आपण. आपल्याला गेल्या वर्षी जी सुरुवात केली होती तशी सुरुवात म्हणजे करायची होती प्रार्थना लावून, पण समोर ते शक्य झालं नाही. ते आपण पुढच्या वेळेस दुरुस्त करूया. दुसरं असं आहे की आपण जे काही इथे जमतो ते आपल्याला शाळेकरता आपल्याला काहीतरी करायचं आहे असा आपला उद्देश होता. मागच्या वर्षी आपण काही कार्यक्रम शाळेमध्ये घेतले पण होते. कारण कोइन्सिडेंटली असं झालं होतं की शाळेचं पण ते 75वं वर्ष होतं. शाळेचा अमृत महोत्सव होता. शाळेने खूप मोठ्या प्रमाणावर तो साजरा केला होता. आपल्यापैकी बरेच जण आपण 15 जानेवारीला जमलो होतो. त्यामुळे शाळेने पण कार्यक्रम घेतलेले. आपल्यालाही असं वाटलं होतं त्या वर्षात आपणही काही कार्यक्रम शाळेमध्ये घेतले होते. 4-5 कार्यक्रम झाले होते आपले. 2-3 लेक्चर झाली होती. 10वीच्या मुलांचा एक कार्यक्रम आपण घेतला होता. आणि यावर्षी मात्र अजूनपर्यंत आपण काही घेतलेलं नाहीये. पण कार्यक्रम घेण्यापेक्षा आता दुसरी कशी कल्पना पुढे आली की मागच्या वेळी आपण जेव्हा शाळेत जमलो होतो तेव्हा असं दिसलं की काही गोष्टी शाळेत होण्याची गरज आहे. उदाहरणार्थ तिथले काही टॉयलेट्स आहेत ती तेवढ्या चांगल्या अवस्थेत नाहीयेत. आणि शाळेचं असं असतं की अशा गोष्टींना शाळेची शेवटी प्रायोरिटी असते. कारण त्यांना म्हणजे मैदानाच्या काही त्याची साधनं आणायची असतात, अभ्यासाकरता बाकीच्या गोष्टींकरता त्यांना पैसा हवा असतो. त्यामुळे टॉयलेट्स ठीक आहे चालतात, चालवून घेतात, पण आपण ते काम करू शकतो तर आपण का करू नये असं एक कल्पना पुढे आली. त्यामुळे आपण असं ठरवलं की यावेळी आपण त्याच्याकरता काही निधी आपल्याला गोळा करायचा आहे. त्याचं आम्ही शाळेमध्ये जाऊन साधारण एस्टिमेट काढलं की लेडीज टॉयलेट्स आणि जेंट्स म्हणजे मुलांचे आणि मुलींचे टॉयलेट्स आहेत ते आपल्याला त्यात काही तात्पुरत्या दुरुस्त्या करायचे, ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करायचे. आणि त्याच्याकरता जो खर्च आहे तो साधारण 80,000चा खर्च आपल्याला अपेक्षित आहे. हा रफ अंदाज आहे आत्ताचा. कदाचित 5,000 खर्च वाढेल, कदाचित कमी पण होईल. जर का आपल्याकडे सफिशियंट पैसे हातामध्ये असले, गेल्या वर्षी आपल्याकडे 20,000 रुपये उरलेले आहेत, ते पण आपण याच्यात सत्कारणी लावणार आहोत. पण आपल्याकडे जर का पैसे उरले थोडेसे तर आपली पहिली प्रायोरिटी आता टॉयलेट रिपेअरिंग करायलाच आहे. पण आपल्या आता जी नवीन बिल्डिंग झाली शाळेची त्याच्यामध्ये कुठेही सरस्वतीची मूर्ती नाहीये. आपल्या म्हणजे जुन्या शाळेमध्ये पुढच्या बिल्डिंगमध्ये जी सरस्वतीची मूर्ती होती ते आपलं सगळ्यांचं खरं म्हणजे प्रेरणास्थान होतं. शाळेमध्ये आले आपल्याला ती मूर्ती दिसायची. तशी मूर्ती इथे कुठे आत्ता नाहीये. तर ती मूर्ती आपल्याला तिथे म्हणजे बसवायची, त्याची स्थापना करायची. पण त्यानंतर जर का आपल्याकडे काही पैसा उरला तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला करायच्या. या मुख्य आणि हे सगळं आपण व्हॉलंटरीली डोनेशन गोळा करायचे. कोणालाही कंपल्शन नाहीये की अमुकच द्यायलाच पाहिजे असंही नाहीये. आपल्याला ऐच्छिक आहे. आणि आपल्याला जमत असेल तर जगदीश घोळेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जी काही शाळेकरता रक्कम द्यायची ते त्याच्याकडे जा. जमलं तर आपण आणि कॅशच्या स्वरूपात द्या. चेक नको, कारण चेक क्लिअरन्सला परत प्रॉब्लेम होतात, टॅक्सचे प्रॉब्लेम असतात. आणि आपण आजच जमलं तर आढावा घेऊ की आपल्याकडे किती रक्कम जमते आणि जे काय असेल ते आजच गोळा करायचं आपल्याला. तर ते आज दुपारी आपला जो सेशन होईल दुपारी 2 ते 3 आपला एक ओपन सेशन आहे.
की आपला हे कार्यक्रम झाल्यानंतर आपण एक मुद्दामून एक ओपन सेशन ठेवलं आहे 2 ते 3. तुम्हाला जे काही बोलायचं असेल, शाळेविषयी असेल, मित्रांबद्दल असेल, स्वतःबद्दल असेल, काही सूचना असतील की आपण गेट टुगेदर कसं घ्यायचं, पिकनिक कुठे घ्यायची, काय काय तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते 2 ते 3 आपला कार्यक्रम आहे. त्यावेळेला आपण या गोष्टीचा आढावा घेऊ. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येकाने काही ना काहीतरी प्रत्येकाचे अचिव्हमेंट्स आहेत. तर गेल्या वर्षीचं गेट टुगेदर 8 जानेवारी ते आत्ताचं 10 फेब्रुवारी याच्या दरम्यान ज्या काही घटना झाल्यात, ज्या आमच्या कानावर आलेत, त्यामुळे जस्ट तुम्हाला एक सांगतो, म्हणजे सगळ्यांना माहिती होते. तर आपण दरवर्षी असा एक आढावा घेत राहू. पहिल्यांदा म्हणजे आपलं गेट टुगेदर झाल्यानंतर नीलांबरी नाईक तिचा एक कार्यक्रम झाला होता स्टार माझा या चॅनलवर. तिने 2दा कुकरी शो मध्ये तिचा कार्यक्रम झालेला होता, एकदा गुढीपाडव्याचा आणि एकदा त्याच्या आधी. तिचा टीव्हीवर कार्यक्रम होणार साधी